4 महिने आणि 16 दिवस झालेत. आज मी योगाचार्य रामकृष्ण ठावकर पनवेलवरून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. अमृतकण हे किती महत्वाचे असतात, ते अमृतासारखे आपल्याला लाभ देत असतात, त्याचा आनंद देत असतात, त्याचा उत्साह द्विगुणित करीत असतात. आज श्री गणेशाचं विसर्जन आहे. ज्या गौरी गणपती सोबत जे गणेश येतात त्यांच्या असतात, त्यांचा विसर्जन आहे. आमच्या अपर्णा ताई परांजपताईने गणपतीचं निरूपण करून गणपतीची स्थापना केली होती. आणि आज सुद्धा योगायोग आहे की आज गणेशीच आमच्या घरचं आणि सगळ्यांचं जे महालक्ष्मी सोबत असतात त्यांचं, आज गौरी सोबत असतात त्यांचं विसर्जन आहे. त्या दोन्ही कार्यक्रमासाठी आमच्या अपर्णाताई उपस्थित होत्या. याच्यापेक्षा आणखी कोणता आनंदाचा क्षण आहे असू शकत नाही. तर आमच्या अपर्णाताई ह्या MSc इन टेक्सटाईल मधून त्यांनी केलेलं आहे. MA आणि BA इंग्लिश चा अध्ययन केलंय आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. त्याच सोबत परमेश्वराने त्यांना आध्यात्मिककडे परमेश्वरांनी त्यांना ओढलं आणि त्यानुसार त्या आध्यात्मिक अभ्यासाला तीच लिंक आहे ती जॉईन करून घ्या, नंतर रिस्टार्ट करा. ठीक आहे, जुनी कोणती पण ओपन केली चाललंय. ठीक. तर अध्यापनाच्या कार्यासाठी परमेश्वरांनी त्यांना अनुज्ञा दिली आणि त्या प्रकारे त्यांच्याकडे अध्यात्माकडे ओढल्या गेले आणि त्याची परिणती म्हणून त्यांचं हे लेखी स्वरूपात डिव्हाइन बीट इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अमृतकण असे सगळ्यांच्या सोबत मांडण्यात आले. आणि त्यांचे असे अनेक निरूपण होत असतात. त्यापैकी आजचा त्यांचा अमृतकण ह्या विषयावर 9वा भाग प्रस्तुत होत आहेत. मी अधिक वेळ न घेता त्यांना प्रार्थना करतो की आजचा वर्ग प्रारंभ करावा. हरिओम 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 हरिओम. सुप्रभात सगळ्यांना. आणि गणेशाचे एक दिवस कसे निघून जातात, आले त्या दिवशीचा उत्साह आणि जातानाचा थोडंसं नाराजी अशी प्रत्येकाच्या मनात असते, पण एक ना एक दिवस हा क्षण येत असतो. त्याच्यामुळे आज तो दिवस, कोणी उद्या परवा, असं जसं जसं आपल्या घराप्रमाणे जशी परंपरा असेल तसं विसर्जन होत असतं. तर हे जे 10 दिवस आहे चैतन्याने भरलेले 10 दिवस आहेत. या ठिकाणी बघा, आता याच्यातले काही श्लोक वेळेच्यामुळे जर आपण सतत 10 दिवस घेतलं असतं तरी चाललं असतं, पण सध्या वेळेप्रमाणे काही श्लोक निवडले. त्यासाठी मी दादासाहेब टिचकोले योग वर्गातल्या सगळ्या सदस्यांचे, योगाचार्य रामकृष्ण ठावकर यांचे, सुनीताताई दांडेकर, रवींद्र सर मते, या सगळ्यांचे मी आभार मानते की ही संधी मला मिळाली. आणि गणपतीने आपल्याला बुद्धी द्यावी. गणपती हा बुद्धिदाता आहे, त्यामुळे गणपतीचं वंदन करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर नेहमी म्हणतात माझ्या वर्गाला 4 वर्ष झाले, अजून 4 वर्ष हा टिकणार आहे. हा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वाससुद्धा देणारा गणपतीच आहे. कितीतरी दिवस आपण एखादा संकल्प करतो आणि त्या संकल्पाची जेव्हा पूर्ती होते, ती पूर्ती करून घेणारा सुद्धा तो ईश्वर
म्हणजे गणपती आहे. आणि गणपती हे तत्वतः आपल्या आत विराजमान आहे असं आपलं अथर्वशीर्ष सांगतं सुद्धा. मला याच्यासाठी ना स्वतःची एक कविता करायची आहे, म्हणून मी याच्यातले काही निवडक श्लोक घेते. कारण नंतरची जी माझी कविता आहे तुम्हाला अगदी जाणवेल की ती लिहिली आहे 29/4/2022 ती लिहिली आहे कविता. पण जेव्हा आपण अथर्वशीर्ष वाचतो ते वाचत असताना सुद्धा त्याच्याशी कसा संबंध आपला जोडला गेला हे दोन्ही गोष्टी मला एकत्र करायच्या आहेत. त्यामुळे काही श्लोक मी यासाठी घेतले. पूर्ण अथर्वशीर्ष नाही घेऊ शकत कारण वेळेचं बंधन असतं. पण हे सगळं देणारा, बुद्धी देणारा हा ईश्वर तत्व जे आपल्यामध्ये विराजमान आहे ते म्हणजे गणपती तत्व आहे. असं खूप ठिकाणी सांगितलं आहे आणि हे सिद्धसुद्धा झालं आहे की आपल्यामध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे ती निद्रिस्त जी आहे त्या निद्रिस्त असल्यामुळे आपल्याला ती जाणवत नाही, म्हणून ते गणपतीचं तत्व आपल्याला जाणवत नाही. म्हणजे प्रत्यक्ष आपल्या शरीरामध्ये असणारा कोणती ईश्वराचा अंश असेल तर ते गणपतीचं तत्व आहे. हे पहिल्या दिवशी पण सांगितलं, गणपती हे तत्व आहे आणि हे तत्व आपल्या शरीरामध्ये कुंडलिनीच्या स्वरूपात विराजमान आहे. त्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की एक बाहेरचं मन आणि एक अंतर्मन जे असतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट वाईट करत असताना जे आपल्याला सांगतं की हे करायला नको आणि जे केल्यानंतर समाधान देतं ते सगळं तत्व म्हणजे खरं म्हणजे गणपतीचं स्वरूप आहे. हे कालच मी विशेष अर्थाने 2-3 ठिकाणी प्रूफ सगट वाचला आहे. म्हणजे ह्या सगळ्या कुंडलिनीचा संबंध म्हणजेच आपल्या गणेशाशी आहे आणि ते गणेश तत्व 10 दिवस आपल्याजवळ आपण त्याचं आपापल्या पद्धतीने मानसपूजा म्हणा, प्रत्यक्ष सगुणामध्ये म्हणा किंवा त्याचा विचार करून म्हणा, त्याच्या बुद्धीचा उपयोग आपण करून घ्यायचा आणि त्याकडून त्याला आकर्षित करून घ्यायचं. हे ते 10 दिवस आहे. पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना झाली आणि आता विसर्जन. पण या सगळ्या ठिकाणी आपण अथर्वशीर्षाचे काही श्लोक जर घेतले तर त्याचंच वर्णन आपल्याला त्या ठिकाणी करता आहे. हे गणेशा, माझा तुला नमस्कार असो. सगळ्यात पहिल्यांदा आपण गणेशाला वंदन करतो. कोणत्याही चांगल्या शुभ कार्याची सुरुवात गणेशाने करतो. मग ह्या गणेशाला मी वंदन करते. वंदन करते हा श्लोक म्हणण्यापेक्षा आपण ते वंदन केल्यानंतर आपल्यामध्ये जो काही परिणाम होतो, जो साक्षात्कार होतो, जो आनंद मिळतो, तो मिळवून जर गणेशाला नमस्कार केला तर ते किती फायद्याचं असेल, त्याचा आनंद किती असेल, हे शब्दांच्या पलीकडचं आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. हे जे चैतन्य स्वरूप जे दिसत आहे ना सगळीकडे भासमान आहे. म्हणजे चैतन्याच्या शिवाय ह्या जगात काही नाही. जड असेल, अचेतन, चेतन सगळ्यामध्ये ते तत्व भरलेलं आहे. जसं आपण कृष्णाच्या बाबतीत वर्णन केलं तसं. पण ते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी हे जे वर्णन आहे ते वर्णन म्हणजे तू आहे, चैतन्य आहे. अशा गणेशाला मी नमस्कार करतो. काय म्हटलंय? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. ह्यातलं जे संस्कृत आहे ते खरं शब्दांप्रमाणे जरी विचार केला पटकन समजतं अशा पद्धतीचं आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी हे जे तत्व आहे, हे चैतन्य स्वरूप आहे जे, ते सगळं म्हणजे गणेश आहे. भगवंताचं रूप जर चतुर्भुज रूपाचं विष्णूचं रूप म्हटलं, रामाचं रूप म्हटलं, हे सगळं समजण्यासाठी जे तत्व आहे ते तत्व म्हणजे प्रत्यक्ष गणपती आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी. तूच कृती करून घेतो, ती शक्ती देतो. मग त्याची शक्ती कुठे आहे? आपल्या अंतरातच शक्ती आहे. मी तर म्हणते सगळं शरीर जरी थकलं तरी मनाने आपण त्याचं वर्णन करणे, मनाने त्याचे एकरूप होणे, त्याला वंदन करणे, ही जी शक्ती आहे शारीरिक नाही मानसिक शक्ती, हृदयापासून मिळणारी शक्ती म्हणजे आपला गणेश आहे. काय म्हटलं? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी. जो प्रत्यक्ष करतोय. मग आणखी वेगळी सिद्धता काय पाहिजे? जर मी एखादी गोष्ट करू शकली तर ती शक्ती म्हणजेच गणपती आहे. इतकं सरळ उदाहरण या श्लोकावरून आपण अर्थ काढू शकतो की जी काही गोष्ट आपण करतो, जे काही नमस्कार आपण केला, तो नमस्कार करण्याची बुद्धी म्हणजेच गणपती. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी. धारण करण्याची शक्ती म्हणजे आपला गणपती आहे. मी जे धारण केलं आहे आतापर्यंत प्रत्यक्ष नळ असतो, पाणी असतं सगळीकडे पाणी आहे अस्तित्वामध्ये, पण ते नळातून जेव्हा पाणी येतं तेव्हा नळातल्या पाण्यातून आपण आपली बादली भरून घेऊ शकतो.
मग तसं धारण करण्याची जी शक्ती आहे, तो धर्म म्हणा, की ती बुद्धी म्हणा, तो सत्वगुण म्हणा, तो चांगला गुण धारण करण्याची शक्ती म्हणजे आमचा गणपती आहे, गणपती बाप्पा आहे. म्हणजे माझ्याशी सगळ्या काही गोष्टी संबंधित आहे ती शक्ती म्हणजे प्रत्यक्षम तत्वमसी. त्वमेव केवलम तत्वमसी. त्वमेव प्रत्यक्षात प्रत्यक्षम तत्वमसी. त्वमेव केवलम कर्तासी. त्वमेव केवलम धर्तासी. त्वमेव केवलम हर्तासी. म्हणजे हरण करणारा, संकट हरण करणारा. आपण म्हणतो एखादी गोष्ट जेव्हा घडते ही पूर्णत्वाला कशी गेली, आपण केलाय का पूर्ण? जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण होत नाही तेव्हा समजतं ही कशी पूर्ण झाली. म्हणजे विरोधाचा भास, मी त्या दिवशी जसं सांगितलं, विरोधाभास अनुभवल्याशिवाय काय करतोय ती शक्ती हे आपल्याला कळणार नाही. म्हणजे जे काही होत आहे, जे काही घडतंय, जे काही माझ्याकडून संपूर्णपणे घडतंय ते करत असताना सुद्धा ती जी शक्ती आहे म्हणजे संकटाचं हरण, त्याच्यामध्ये येणारं संकट हरण करणारी शक्ती. आपल्याला बाप्पाचं सगळ्यात पहिलं तत्व आपल्याला हेच माहीत आहे की संकट हरण करतो. एखादं कार्य आपल्या घरामध्ये ठरलं तर सगळ्यात पहिल्यांदा निदान सुपारीच्या स्वरूपात सुद्धा ती गणपतीची स्थापना आपण घरात करतो, म्हणजे मनात करतो. पुन्हा हे 4 श्लोक, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तू आहे, तू असल्याशिवाय कसं करशील? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. त्वमेव केवलम कर्तासी. त्वमेव केवलम धर्तासी. त्वमेव केवलम हर्तासी. त्वं सर्वं खल्विदं ब्रह्मासी. हे जे ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये मी रामकृष्ण बघू शकतो केव्हा? म्हणजे रामकृष्णाचा अनुभव घेऊ शकतो, त्या तत्वाचा अनुभव घेऊ शकतो, कारण गणेश तत्व माझ्यामध्ये विराजमान आहे. त्वं सर्वं खल्विदं ब्रह्मासी. इतकी मोठी ग्वाही या अथर्वशीर्षामध्ये आपल्याला मिळते की जे काही तत्व आहे ब्रह्म आहे, आणि जे काही माझं संकटांचं हरण करणारी शक्ती आहे, धारण करण्याची शक्ती आहे, कर्तृत्व करण्याची शक्ती आहे, ती सगळी गणपती आहे. म्हणजे आपण गायत्रीची उपासना ओम भूर्भुवः स्वः असं म्हटलं जेव्हा, तेव्हा ते म्हणण्याची शक्ती आपल्याला गणपती देतो. आणि ती गणपतीची जी मूर्ती आहे, त्या दिवशी सांगितलं आपण, त्या मूर्तीच्या आकाराची जी आपली कुंडलिनी शक्ती आहे ना, ती आपल्या शरीरामध्ये विराजमान असते. म्हणजे चैतन्याचं अस्तित्व जर आपल्याला कुठे पाहायचं असेल तर ते आपल्या शरीरातच असतं, आणि ते आहे गणेशाचं ओंकाराचं रूप. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान, जे तिन्ही देवांचं जन्मस्थान असलेले हे गणपती तत्व दुसरीकडे कुठे नाही, ते माझ्या शरीरामध्ये विराजमान आहे. या 4 श्लोकांचाच आपण जर विचार केला तर गणपतीचं ओंकाराचं तत्व आपल्याला कळेल. आणि ओंकार साधना किती महत्त्वाची आहे, म्हणजे आतमध्ये जी शक्ती आहे तिला ओंकार साधनेने वर आणायचं आहे. आणि एकदा का ती वर आली ना की आपलं कल्याण केल्याशिवाय ती सोडत नाही, कारण तिला फक्त जागृत करणं महत्त्वाचं आहे. मग त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. त्वमेव केवलम कर्तासी. त्वमेव केवलम धर्तासी. त्वमेव केवलम हर्तासी. त्वं सर्वं खल्विदं ब्रह्मासी. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. तू प्रत्यक्ष आहे, नंतर साक्षात आहे आणि नित्य आहे. फक्त शरीराचा विचार केला तर जे शरीर आहे तोपर्यंत, शरीराची निर्मिती झाली तेव्हापासून शरीर आहे, आणि शरीर गेल्यानंतर जो आत्मा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती आहे त्वं साक्षात. आपण मानायला पाहिजे या गोष्टी. जेव्हा आपण मानू तेव्हाच ती शक्ती आपल्यासाठी कार्य करेल, जागृत होईल. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. यामध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे. म्हणजे मला फक्त वाटलं म्हणजे झालं ना. तो साक्षात आत्मा, आणि तो पवित्र असा साक्षीदार आहे. माझ्या असताच्या जाणीवेला ही जी समजताय ना, लक्षात येत आहे ना, या साध्या गोष्टी, शब्द अतिशय साधे आहे, पण समजून उमजून अनुभव जर घेतला ना तर तो पवित्र असा साक्षीदार आहे. आज जर मला दुःख झालं तर दुःख शरीराला होत आहे का? हाताला होत आहे, कानाला होत आहे, नाकाला होत आहे, होत आहे का डोळ्याला दुःख? डोळ्यांना होत नाही. आतमध्ये कुठेतरी ते दुःख होतं, ते डोळ्याच्या स्वरूपातून बाहेर पडत आहे. काहीतरी वेगळं ऐकायला येत आहे, त्याचं दुःख माझ्या डोळ्यांमधून बाहेर पडत आहे. पण तो जो साक्षीदार आहे तो कोण आहे? तो साक्षीदार म्हणजे पवित्र असा साक्षीदार, म्हणजे ती आपली शक्ती आहे.
मग इतकी जर ती शक्ती आपलं कार्य करते आहे, मग ती शक्ती ओंकाराची शक्ती आहे. आणि तो ओंकार म्हणजे त्याचं प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे गणेश. असा गणेश सध्या 10 दिवस आपल्यासोबत जाणवतोय आहे तो. पण या 10 दिवसात आपण त्याची अशा प्रकाराने आराधना केली तर हे गणेशा तुम्हाला माझा नमस्कार असो. ह्या गणेश तत्वाला समजून उमजून जर मी एखादी गोष्ट केली तर तो गणपती आतून किती प्रसन्न होत असेल याची कल्पना आपण करू. अवत्वम माम, तू माझा आहे. अवत्वम माम अववक्तारम. मग आता तू काय करतो, तू माझ्या आवाजाचं रक्षण कर. आपल्याला वाटतंय की आहे 25-30 वर्षापासून 50 वर्षापासून माझा आवाज आहे. एक क्षण जर असा आला आणि आपला आवाज जर नसेल, आपली वाणी जर शक्य नसेल, बोलणं नसेल, तर लक्षात येतं की आत्तापर्यंत आपण बोलत होतो. म्हणजे आपल्याजवळ जे काही आहे त्याची जाणीव झाली तर मग त्या गोष्टींकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. अवत्वम माम, तू माझा आहे. अववक्तारम, अवश्रोतारम, प्रत्येक अवयवाचं वर्णन आहे. अवश्रोतारम, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा. त्या दिवशी सांगितलं तसं की अवश्रोतारम, जे माझे ऐकतात ना त्याचं सुद्धा रक्षण कर म्हणतात. माझं जे ऐकतात त्याचं सुद्धा रक्षण कर, कारण माझी वाणी तुझंच गुणगान गाते. माझी वाणी चांगली आहे. माझी वाणी माझ्या वाणीतून सद्गुण प्रगट होतात आहे. मग अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, मला जो देतो त्याचं रक्षण कर. अवदातारम, अवधातारम, जो धारण करतो त्या देहाचं रक्षण कर. धारण करणारा कोण आहे मला? देह. त्या देहाचं रक्षण कर. अवधातारम, अवनुचाम शिष्यम, मग जे वेद उपनिषद आहेत ना यांच्याकडून ज्ञान घेणारे शिष्य निर्माण कर. ही कोणाला प्रार्थना आहे? आपल्या गणपती बाप्पाला. अवपश्चात, पश्चिमेकडून माझं रक्षण कर. अवपश्चात, इतकं सखोल वर्णन आपल्यासाठी केलंय बघा. आपल्याला जे काही आवश्यक आहे, आपल्या बुद्धीला, सगळ्यात पहिल्यांदा आपली बुद्धीला जाणीव झाली पाहिजे. आणि जी बुद्धीला जाणीव झाल्यानंतर मग आपली बुद्धी म्हणते पश्चिमेकडून माझं रक्षण कर. अवपश्चातात, अवपुरस्तात, पूर्वेकडून माझं रक्षण कर. अवोत्तरातात, उत्तरेकडून रक्षण कर. अवदक्षिणातात, दक्षिणेकडून माझं रक्षण कर. दिशांना किती महत्त्व आहे. या सगळ्या दिशा आपलं रक्षण करत असतात. या पंचमहाभूतांमधल्या आपण ज्याच्यामध्ये राहतो या सगळ्या आपल्या दिशा रक्षण कर. आपण घर बांधतो, घर बांधल्यानंतर सर्व बाजूंनी रक्षण होतं आहे आपलं घरामध्ये, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. मग ह्या सगळं का बरं आपण ते आपल्या भोवती ते कवच निर्माण करतो घराचं. छोटीशी झोपडी का असे ना, पण ती झोपडी बांधतो आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बसतो. म्हणजे आपल्या शारीरिक देहाचं रक्षण होत आहे, आपल्याला मनाला स्थिरता मिळते. तशा या ज्या दिशा आहेत ना, या सर्व दिशांनी माझ्या या आत्म्याचं रक्षण कर, माझ्या देहाचं रक्षण कर. अवनुचानम शिष्यम, अवपश्चातात, अवपुरस्तात, अवोत्तरातात, अवदक्षिणातात, अवचोर्ध्वातात, जी वर जाणारी गती आहे, वर जाणारी जी दिशा आहे त्यांनी त्यातून रक्षण कर. अवाधरातात, खाली जाणारं, पाताळ असो स्वर्ग असो, ह्या सगळ्या ज्या 10 दिशांनी माझं रक्षण कर. आपण जेव्हा एखादी गोष्ट त्या दृष्टीने मागतो ना तेव्हाच ती फलद्रूप होते. गृहीत धरल्याने कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. जे काही आपण गृहीत धरतो ना त्याचं आपल्याला खरंच कल्याण होत नाही. त्यातून आपण प्रत्येक वेळी त्यातून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि कृतज्ञता तर अशी व्यक्त करायची आहे की जी माझ्या अंतर्गत आहे, जी गोष्ट माझ्यामध्ये आहे ती निद्रिस्त आहे. मग त्या निद्रिस्त अशा शक्तीचं वर्णन करण्यासाठी हे गणपती बाप्पा, ही शक्ती. कितीतरी लोकांचे मी व्याख्यानं ऐकले ज्या ठिकाणी म्हणतात ती निद्रिस्त शक्ती म्हणजेच गणपती. मग त्वम प्रत्यक्षम तत्वमसी, तू प्रत्यक्ष. आता हे मानायला पाहिजे ना, मानल्याच्या शिवाय ह्या गोष्टीला उत्तर आपल्याला मिळणे शक्य नाही. म्हणजे ती जी बुद्धी आहे ना ती बुद्धीसुद्धा गणपती बाप्पा दे. जसं मी म्हणत असते की दासबोध वाचन करायचं आहे, वाचन करत असताना तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. मी आता वाचन करतो, मनन करतो, चिंतन करतो, पण हे सगळं समजून सांगण्याची जबाबदारी दासबोधा तुझीच आहे. आईला नमस्कार करायचा आणि आईला म्हणायचं आई माझं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे हे मी जाणतो. आईला किती आनंद होईल की जी गोष्ट मी करणारच आहे, आई आपलं रक्षण करणार आहे, आई आपल्यावर प्रेम करणार आहे. सगळं काही ते ठरलेलं आहे
कारण तो तिचा स्वभाव आहे. पण तो स्वभाव तिचा आहे, प्रश्न आपला आहे. आपण जेव्हा तिला नमस्कार करू आणि आपल्यामधली जी देहबोली तिला जाणवेल की अरे हिला सुद्धा आपली गरज आहे, हिला सुद्धा जाणवत आहे की आपण काहीतरी करतोय, मग हे जाणवल्यानंतर बाकी जेव्हा तो नमस्कार करेल ना व्यक्ती, मग तो जो नमस्कार आहे तो काय बदलवून टाकू शकतो, कारण तिला ते द्यायचंच आहे आणि मी मागते आहे. हा जो फरक आहे तो म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडून वरून खालून सगळीकडून रक्षण करणारा तू आहे आणि हे माझ्या आतमध्ये आहे, हे मला जाणवत आहे. किती आता ह्या गोष्टी शब्द सोपे आहेत, पण अशा पद्धतीने विचार. अवाधरातात सर्वतो माम पाही पाही समंतात, सर्व दिशांकडून माझे रक्षण कर. फक्त एकच दिशा नाही, पूर्वेकडून आलेलं संकट असेल तर पूर्व दिशा आपलं नुकसान करू शकते. मग हे सगळं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंता तुझी आहे आणि हे मला आता जाणवलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट यावेळी प्रत्येक वेळी अधोरेखित करायची आहे की हे मला आता जाणवलं आहे आणि हे जाणवत असल्यामुळे भगवंता त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, तू आहे, तू आहे. आता तर मी असं म्हणेन की तो होता आहे आणि राहणार आहे, त्याच्यातला काही भाग जो मी तुझ्यासोबत आहे त्याची जाणीव मला भगवंता म्हणजेच आपल्या गणपती बाप्पा तू करून दे. हे सगळं चांगलं वागायचं आहे, वाईट करतोय मी ह्याची जाणीव, हे सगळं कोणती तरी शक्ती मला करून देते आहे आणि ती कुंडलिनी माझ्या आत आहे. फक्त आत्तापर्यंत जर जाणीव झाली नाही, जर आपल्याला ते समजलं नाही तर ती निद्रिस्त आहे. अगदी अशीच कविता गणपती अथर्वशीर्ष न वाचता सुद्धा माझी मी लिहिलेली आहे, जी अतिशय उत्तम आहे. ती मी मिळवायची म्हणूनच याच्यातले काही श्लोक आपण घेतोय. सर्व दिशांकडून माझं रक्षण कर, म्हणजे आता या 8 श्लोकांमधलं सगळे शब्द समजले. आणि तसंही शब्द समजणे सोपं आहे. इंग्लिशसुद्धा मी आता बोलली, डिवाइन मीटमधल्या जरी काही कविता सांगितल्या तर त्यासुद्धा वाचता येतील. पण त्याची जाणीव की बिटवीन द लाईन्स म्हणजे त्याच्या मागचा विचार समजणे, ही गणपतीची आपल्यावरती कृपा आहे. म्हणजे प्रत्यक्ष एखादी गोष्ट जेव्हा घडते ती करणारा गणपती आहे म्हणतात. मला रामाचं आकर्षण वाटणे, रामाकडे मी ओढल्या जाणे, माझी आध्यात्मिक इच्छा होणे, ही शक्ती म्हणजे बुद्धिदाता गणपती आपल्याला देत असतो. सर्व बाजूंनी आता तू रक्षण कर. मी एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या विघ्नविनाशक गणपतीची आहे. जसं सर नेहमी म्हणतात, आपल्या वर्गाला 4 वर्ष झाले आणि 4 वर्ष झाल्यानंतर आणखी किती वर्ष तरी मला तो चालवायचा आहे. कोण चालवून घेणार आहे? निर्विघ्न कोण पार पडणार आहे? तो आपला गणपती. बाहेर आहे का त्याचं अस्तित्व? नाही, ते माझ्या शरीरात आहे, ते मला जाणवत आहे. अशा ऋत्वम वच्मी सत्यम वच्मी, ज्ञान आहे हे खरं ज्ञान आहे. मी पहिल्या दिवशी जेव्हा सांगितलं की कोणतं अहमेवा समेवाग्रे, भगवंत म्हणतात चतुश्लोकी भागवत जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते म्हणतात मी आहे. मग तेच खरं आहे माना. आपण तेच मानत नाही. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, मी हे जे बोलतो आहे तेच ज्ञान आहे, हेच ज्ञान आहे आणि हेच सत्य आहे. हेच ज्ञान आहे आणि हेच सत्य आहे. मानतो का? ह्याच्यावरती तर पूर्णपणे आपण एक दिवस विचार करायचा आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, सत्य आहे हे माना. बाकी कोणी काही सांगो ते असत्य आहे, ती अविद्या आहे. जे आज आहे, जे मी गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणजे भगवंत म्हणतात जे हे अथर्वशीर्ष आपल्या डोक्याला शांत, बुद्धीला शांत, हृदयाला शांत करतं, ते ज्ञान आहे आणि ते सत्य आहे हे माना. आणि हे मी मानतो म्हणून हे गणेश आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, सत्य सत्य सत्य. सत्याचा पाठलाग केला ना तरच फक्त आपल्याला ह्या गोष्टी पटू शकतात. बाकी सगळं असत्य आहे. जे काही दिसतं ते सगळं भास आहे. मी आहे, माझ्या आतमध्ये ती शक्ती आहे, ती कुंडलिनी आहे, तीच खरी आहे. त्या शक्तीद्वारे जर मला कळत असेल की आज मी खरा आहे, आज मला खरा आनंद मिळाला, तर ते सत्य आहे माना. आपल्याला तो आनंद कधी कधी मिळतो. समाधी म्हणतात हे लोक की तो आनंद मिळतो, की आतमध्ये जो आनंद आहे तो मला कधी कधी सापडतो, पण तो पटत नाही. असं वाटतं आपल्याला जो मिळतो तो खरा नाही, बाहेर जो चालला आहे ना ते खरं आहे. पुन्हा आपलं मन म्हणतो ऋतम वच्मी सत्यम वच्मी, म्हणायचं नाही नाही हेच खरं आहे. आत्ता मला जो आनंद मिळाला आहे तो खरा आनंद आहे. हे ह्याची ग्वाही गणपती अथर्वशीर्षामध्ये दिली आहे. म्हणजे तुम्ही जे करता आहे किंवा तुम्हाला जो आनंद मिळतो आहे, तो जो माझ्या हृदयाला जाणवतो आहे तो खरा आहे.
ऋतं वच्मि सत्यं वच्मि त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. तू वाङ्मय आहे. तू तू कधीही संपणारा नाही, चिन्मय आनंद देणारा तू आहे. आज जर 10 मिनिटं आनंद मिळाला, एखाद्याला जर ध्यानामध्ये आनंद मिळाला, एखादी गोष्ट करत असताना आनंद मिळाला, देवाची पूजा करताना आनंद मिळाला, कुठेही मन स्थिर झालं नाही आणि आपल्या अंतरंगात स्थिर होताना जर तो आनंद मिळाला, त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनंदमयस ब्रह्ममयः. तूच ब्रह्म आहे, तूच आनंद आहे. ह्याच्यापेक्षा वेगळी साधना काय असू शकते? तूच आनंद आहे आणि तो आनंद माझ्यात आहे. म्हणजे आपला संबंध त्याचा आणि माझा कसा आहे? प्रत्यक्षम तत्वमसी, तू आहे. हे खरंच याच्यावरती अनौपचारिक जर बोललो ना, तर अनौपचारिक चर्चा याच्यावरती चांगली होऊ शकते की आज मला आनंद मिळतोय का? मिळत नसेल तर त्याची साधना करायची की बसायचं आहे, जपाला बसायचं आहे, तपाला पूजेला बसायचं आहे, किंवा एखादं आपल्याला आवडत असलेलं काम करायचं आहे. मग ते करत असताना जर आनंद मिळाला, मग म्हणायचं ऋतं वच्मि सत्यं वच्मि, हाच आनंद खरा आहे. त्याच वेळी इतरांना जो मिळतं, कोणीतरी परदेशात गेलं, कोणाला तरी पुरस्कार मिळाला, कोणाला तरी प्रसिद्धी मिळाली, तो आनंद खरा वाटतो. अरे आपल्याला आज जो मिळालं ना, त्यांचा आपल्यापेक्षा जास्त आहे आनंद. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. नाही नाही नाही, जो आज मला मिळाला आहे ना, तो खरा आनंद आहे, कारण तो माझ्यातूनच उत्पन्न झाला आहे. माझ्यातून माझ्यासाठी, माझ्या कल्याणासाठी निर्माण झालेला आनंद आहे. तो आनंद माझा खरा आहे, कारण हे ग्वाही आपल्याला गणपती अथर्वशीर्ष देतं. म्हणजे नमस्कार करत असताना गणपती अथर्वशीर्षातला एक जरी श्लोक आपल्याला खरा वाटला आहे, तर ते सत्य, ते तुम्ही माना किंवा न माना, सत्य आहेच. पण जर तो मला वाटला तर त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानंदद्वितीयोऽसि. अद्वितीय आहे तू सच्चिदानंद आहे. भगवंत म्हणतात मी आहे सच्चिदानंद रूपाय. आपल्याला सुरुवातीला भागवतामध्ये म्हणतात सच्चिदानंद रूपाय, मीच आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे. मग विश्वाच्या उत्पत्तीसाठी मी आहे. आपण मानलं नाही, आपण मानलं मी आहे. तो आहे, तो दिसतो थोडी, तो दिसत नाही. मग हे दिसतं केव्हा? गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तेव्हा. गणपती अथर्वशीर्ष त्याची फलश्रुती कधीच वाचायची नाही. म्हणजे आपल्याला जर काही विशेष प्राप्ती पाहिजे असेल तर फलश्रुती कशाची वाचू नये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. फलश्रुतीने काय होतं? आपल्या बुद्धीला जे वाटतं तेवढंच आपण ऐकतो आणि तेवढाच आपण विचार करतो. आपण एक फूल मागतो आणि भगवंताला जर पूर्ण झाड द्यायचं असेल कल्पवृक्षाचं, तर त्यामुळे सगळं काही भगवंतावर सोडून द्यायचं आहे. मग असं जेव्हा सच्चिदानंदात द्वितीयोऽसि, तू अद्वितीय आहे, तू सच्चिदानंद आहे, तू आहे, हे मला जाणवलं आहे. बरं, हे जाणवल्यानंतर कुठे जाणवलं? मला आज जाणवलं. कोणाला सांगू? बाहेर पाट्या लावल्या आहेत का कोणी की मला बघा, मला सच्चिदानंद रूपाय हा मला सापडला आहे? नाही, तो आतल्यात जाणवला आहे. सच्चिदानंदात द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. तू ब्रह्म आहे, त्वं प्रत्यक्षं काहीही गरज नाही आहे पुढचे काही बघायचं, विचार करायची. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू ज्ञानमय आहे. तुझ्या व्यतिरिक्त ज्ञान जगामध्ये नाही. तू जे काही आहे ते खरं ज्ञान आहे आणि तू आहे तो माझ्यातच आहे, हे खरं ज्ञान आहे. अहं ब्रह्मास्मी. आधी तुझी उपासना करतो आणि तुझी उपासना करता करता तुझ्यातच मिसळून जातो आणि हे खरं चाललंय. हे जे मिलन आहे हे खरं मिलन आहे आणि त्या मिलनातून मिळणारा जो आनंद आहे तो खरा आनंद आहे. काय बोलायचं आहे आता याच्यावर बघा. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, तू आहे. हे कोणाला म्हणतोय? गणपतीला म्हणतोय. गणपती बाप्पा तू खरा आहे, कारण तू जे आता मला देतोय ते सत्य आहे. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. विज्ञानाने बरेच श्लोक लावले, बरेच शोध लावले. ते विज्ञान म्हणजे तूच आहे. विज्ञानाचा शोध लावण्यासाठी बुद्धी कोणी दिली? आपल्या गणपती बाप्पाने दिली. मग तो ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, त्याच्यातून मिळणारं जे ज्ञान आहे तो ज्ञान म्हणजे गणपती आहे, ओंकार आहे. ओंकाराची साधना केली म्हणजे काय? माझंच मला मी समजून घेतलं, मी कोण आहे. किती सोपा शोध आहे, पण होता का सोपा? अजून तरी सापडलाय का आपल्याला? पण त्याचा एक अंश जर दिसला की त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं प्रत्यक्षं कर्तासि. मग हे सगळं जर मला जाणवलं की मी हे जे करते आहे, मी हे जे काही बोलते, हे जे 4-4 वर्ष झाले चालू आहे, आपले क्लासेस पुढे चालणार आहे, कोण करत आहे? आणि हे करत असताना तो करत होता, पण ते जाणवलं कोणाला? मला.
सर्वम जगदिदं तत्त्वो जायते. हे सगळं जग आहे ना, तुला माहिती आहे. सर्वम जगदिदं तत्वच तिष्ठती, आणि ते तिष्ठत आहे तिथे त्या ठिकाणी. आता पृथ्वी गोल आहे, फिरते आहे, पण ती फिरवणारा कोण आहे? एक क्षण जर इकडे तिकडे डळमळली ना पृथ्वी, तर काय होईल? साधी भूकंप आला, थोडीशी जर हे झालं, तर आपल्याला आपण किती अस्वस्थ होतो की आपलं अस्तित्वच नाही राहत त्या ठिकाणी. मग सर्वम जगदिदं तत्त्वो जायते, तुम्ही जगाचे निर्माते आहात. तुम्ही जगाचे निर्माते आहात. कोण? भगवंत, ईश्वर, कोणतंच तत्व आहे ते. हे मला आता जाणवलं आहे. हे कोण जाणवून देत आहे? ह्याच्याशी संबंध, जसं अहमेवासमे म्हणतो किंवा भागवत वाचतो किंवा रामायण वाचतो किंवा एखादा ग्रंथ जेव्हा वाचतो, तेव्हा त्याचं देवी भागवत आहे, शिवपुराण आहे, हे जेव्हा वाचतो ना, तेव्हा त्यांनी स्वतःचं वर्णन केलं आहे की मी म्हणजे काय, शंकर म्हणजे काय. आता उत्पत्ती, लय आणि स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे 3 गोष्टी आहेत ते आपापल्या पुराणांमध्ये प्रत्येकाने वर्णन केलेलं आहे की कृष्ण म्हणजे काय, राम म्हणजे काय, नंतर शंकर म्हणजे काय. या सगळ्या देवतांचं वर्णन म्हणजे ईश्वराचं वर्णन त्या त्या पुराणांमध्ये आपल्याला सापडतं. देवी भागवतामध्ये देवीचं वर्णन आहे. मग हे सगळं जाणवतं केव्हा? सर्वम जगदिदं तत्त्वो जायते. हे गणपतीची उपासना केल्याशिवाय जाणवत नाही. म्हणजे भागवतही वाचलं तरी जाणवणार नाही, कारण बुद्धी जी पाहिजे ना, ती बुद्धी त्या ठिकाणी शरण गेलेली नाही. सर्वम जगदिदं तत्त्वो जायते. पुराणामध्ये जे सांगितलं ते मला पटलं. ती बुद्धी मला कोणी दिली? भगवंतानी, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाने दिली. जो गणपती बाप्पा म्हणजेच आपली कुंडलिनी शक्ती. आपल्या कुंडलिनी शक्तीवर अधिराज्य करणारा जर कोणती देवता असेल, म्हणजे सगळ्यात जवळची कोणती देवता असेल, तर ती आहे गणपती. आता याच्यासाठी एक साधारण उदाहरण जर द्यायचं गेलं, की सगळेजण म्हणतात कोणत्याही कार्याला निघताना नारळ फोडा आणि गणपतीचं नाव घ्या. ह्यानी प्रत्यक्ष गणपती त्या ठिकाणी येतो असं आपल्याला वाटतं आणि आपलं रक्षण झालं असं आपल्याला जाणवतं. मग हे जाणवल्यानंतर ती शक्ती कुणाला जाणवली? आतमध्ये जाणवली. लोकांना नाही सांगितलं की नारळ फोडल्याने मला की नाही खूप शांत वाटतं आहे. याचं कारण आपली पूर्ण जबाबदारी आपण त्या शक्तीवर दिली, आणि ती बुद्धी, शांत करण्याची बुद्धी आपली आतली कुंडली म्हणते, अरे तू नारळ फोडलं ना, आता काही काळजीचं कारण नाही. नारळ हे आपलं सिम्बॉलिक आहे त्या ठिकाणी. पण ते ठिकाणी असताना आपली आतली शक्ती शांत होते की आता गणपती बाप्पा आपलं हे पूर्ण कार्य करणार आहे. तत्त्वो जायते, सर्वम जगदं तत्त्वच तिष्ठती, आणि तो तिथे असतो. युगे 28 विटेवरी उभा. आपण उभं राहून बघा. आपल्याला जर थोडा वेळ उभं राहायची वेळ आली तर आपण उभं राहू शकतो. म्हणजे त्याची भगवंताची लीला कसं आपल्या मनामध्ये आणली पाहिजे की तिष्ठत उभा आहे तो. त्याला स्वतःचं काय आहे? स्वतःचं कल्याण नाही. त्यांनी तर आपल्या कल्याणासाठीच आपली निर्मिती केली आहे. मग ती तिष्ठत असते त्या ठिकाणी. आज आहे, उद्या नाही. आपण एखादी गोष्ट सुरू केल्यानंतर आज आपण तिथे असतो, 1 महिना असतो, 1 वर्ष असतो, पण ती गोष्ट आपण सतत करू शकतो का? ती शक्ती हा तिष्ठत आहे तिथे त्या ठिकाणी. म्हणजे त्याची स्वतःचीच इच्छा आहे की आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती जागृत व्हावी, ही त्याची स्वतःचीच इच्छा. मला झोपून नाही राहायचं म्हणतो, मला उठायचं आहे, मला उठायचं आहे. ती उठण्याची शक्ती. सर्वम जगदं तत्त्वच तिष्ठती, सर्वम जगदं त्वयि लयमेष्यति. जो लय करणार आहे तो सुद्धा ती शक्ती आहे. त्वमे सर्वम जगदं त्वयि प्रत्येति. सगळ्यात महत्त्वाचा प्रत्यय येतोय, जगाचा प्रत्यय. लहान मुलाला भाषा नसते, पण त्याला आईचा प्रत्यय येतो. ही आई आहे आपली. मग आई आल्याबरोबर तो आईकडे जातो आणि आईकडून सगळं करून घेतो. दुसरी व्यक्ती अक्षरशः काहीही समजत नसताना सुद्धा जर दुसरी आली तर तो रडतो, मला आईच पाहिजे. मग हा जो प्रत्यय येतो ना त्याला आईचा, तो प्रत्यय आपल्याला जगाचा येतो. आणि ती शक्ती आपल्यासाठी काय? तो प्रत्यय येतो की माझ्यासाठी. प्रत्यय नाही आला तर काय फायदा आहे? एखादी गोष्ट एखाद्याने शिकवली, त्याचा प्रत्ययच मला आला नाही, तर त्याचा मला काही उपयोग नाही, माझ्या कल्याणाचा नाही आहे तो. सर्वम जगदं त्वयि प्रत्येति. जगाचा प्रत्यक्ष प्रत्यय मला येतो आपल्या गणपती बाप्पामुळे. हे अथर्वशीर्ष म्हणत असताना एक एक शब्द पूर्ण आवर्तन पूर्ण झाले पाहिजे. हा अट्टहास न करता अगदी 4 श्लोक काय, सत्वम ऋतम वच्मी सत्यम वच्मी एवढं जरी म्हटलं तरी चालत आहे. म्हणजे आपल्याला आपल्या प्रत्ययासाठी म्हणते. तसे आवर्तनं जे काही आपल्याला ऋषीमुनींनी सांगितले ते तर करायचेच आहे. पण एखादा श्लोक जर आवडला आणि त्याच्यावरच कार्य केलं
तर कुंडलिनी जागृत होऊ शकते. एवढी ताकद या अथर्व शीर्षामध्ये आहे. सर्वम जगदम त्वयि प्रत्येती, जगाचा प्रत्यय. त्वम भूमिरापो नलो निलो नभः, भूमी नल आकाश सगळं. त्वम चत्वारी वाक्पदानी, चारही दिशेला व्यापून आहात. हे जे तत्व आहे हे चारही दिशेला व्यापून आहे. कोण कधी माझं रक्षण करेल मला सांगता येत नाही. आणि अशा प्रकारची शक्ती आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, हे माझी बुद्धी मला सांगते. आणि ही या बुद्धीची देवता कोण आहे? आपले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मग हे जे आहे जे प्रत्यक्ष रूप आहे गणपतीचं, अशा गणेशा तुम्हाला माझा नमस्कार असो. गणपतीचं आतमध्ये अस्तित्व असणे हे खूपच महत्त्वाची गोष्ट. आपल्याला हे ज्ञान ऋतम वच्मी सत्यम वची, हेच ज्ञान खरं आहे. एका क्षणी डळमळतं आपलं की ह्याला चांगला आहे, त्याला चांगला आहे, तो बरा आपल्यापेक्षा. म्हणजे आपल्यामध्ये असलेली शक्ती जागृत करण्याचं काम गणपती करतो की तुला जे मिळालं आहे ना तेच खरं आहे, तेच सत्य. हा पटला का मुद्दा सांगा? हा अतिशय पटवून घेण्याचा मुद्दा आहे. पटला नसेल तर पटवून घ्यायचा की जे तुझ्याजवळ आहे ते एकमेवाद्वितीय आहे. अशी बुद्धी मला गणपतीने द्यावी. म्हणजे बाकीच्यांच्या मागे जो आपण लागतो, बाकीच्या गोष्टींच्या मागे जे लागतो, असं मिळाल्याने समाधान, तसं मिळाल्याने समाधान, असं नसतं. ती तिष्ठत असते बुद्धी. ती जी शक्ती आहे ती तिष्ठत आपल्यासाठी. सर्वम जगदिदम तत्त्वो जायते, सर्वम जगदिदम तत्त्वस्तिष्ठती. ही त्वम भूमिरापो नलो निलो नभः, त्वम चत्वारी वाक्पदानी. तुम्ही चारही दिशेला व्यापून आहात. आणि असे गणपती बाप्पा, अशी ती शक्ती माझं रक्षण करत असते. आणि नुसतं आपण गुरुजींनी सांगितलं म्हणून रक्षण करते, सर्व विघ्न विनाशक आहे म्हणून गणपतीची पूजा करा, पण तो प्रत्यक्षात काय करतो? आणि मी तर म्हणते एखादं विघ्न आलंही आणि तर ते जाणवलं नाही ना, ती बुद्धी सुद्धा गणपतीच देतो. हे विघ्न तुझं काही वाकडं करू शकणार नाही. हे जे विघ्न भरलेले आहेत ना जगामध्ये, ते विघ्न तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. हेच सत्य आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, ते तुझं काही वगळू शकत नाही. कारण या जगाशी तू वेगळ्या पद्धतीने बघा. तुझा संबंध या जगाशी काय आहे तो जर तुला कळला तर ही जगातली संकट तुझं काहीच करू शकत नाही. अशा परमनंट आपल्या संकटाचा नाश करण्याची बुद्धी गणपती बाप्पा मला देतो. त्वम गुणत्रयातीतः, सत्व रज तम गुणांचा अधिपती असा आपला हा गणपती आहे. त्वम देहत्रयातीतः, 3 देह आहेत आपले. 3 प्रकारचे जे देह आहेत या सगळ्या देहांवरती अधिराज्य करणारा, म्हणजे त्या देहामध्ये असणारी मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्यांवरती अधिराज्य. कारण हे सगळं आतमध्ये घडतंय. हे सगळं आतमध्ये घडत असताना बघणारा सर्व साक्षीदार कोण आहे? तर गणपती बाप्पा आहे. तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम, तू मूलाधारामध्ये स्थित आहे. आता मूलाधार तर सगळ्यांना कुंडलिनी शक्तीच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा ती मूलाधारामध्ये स्थित आहे, म्हणजे खाली आहे. त्यांनी खाली स्थिर केलं आहे आपल्याला. या कुंडलिनी शक्तीला ती निद्रिस्त आहे. सापाचा वेटोळ जसं असतो तशी ती घालून बसलेली आहे. तिला झोपते ती जोपर्यंत आपण त्याच्यावरती कार्य करत नाही. मी एकदा MSc ला असताना एक गोष्ट ऐकली होती की त्यांनी सांगितलं की आपण श्वासोश्वास घेतो ना, तो श्वासोश्वास इतका वरवर घेतो आपण. जनरल जी प्रक्रिया असते अतिशय वरवर असते आणि खरी शुद्ध हवा आतमध्ये असते, त्याला आपण बाहेरच काढत नाही. जेव्हा ती बाहेर निघेल ना तेव्हा आपला खरा श्वासोश्वास सुरू होईल. मग हे साधं उदाहरण आहे ही गोष्ट की श्वासोश्वास घेतोय, श्वास बाहेर पडतोय, पण तो फक्त वरचा, जितका घेतला तितका सोडला, जितका घेतला तितका सोडला. पण आपल्या आतमधपासून जे घेणं म्हणजे प्राणायाम करा, आतून बाहेर काढा. आपण म्हणे 20% सुद्धा आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. जितकी आपल्यामध्ये शक्ती आहे तितकी शक्ती प्राणायामाने. त्याचं दुसरं उदाहरण आहे अजून की आपले श्वास ठरलेले असतात हे मानायचं की आपण जेव्हा जन्माला येतो त्या जन्मापासून आपण मृत्यू पावणार त्या दिवशीपर्यंतचे श्वास ठरलेले आहे. समजा आपल्याला एक नंबर ऑफ श्वास आपले जे ठरलेले आहे ते घ्यायचे आहेत. मग ते जर भराभर संपले तर आपला मृत्यू लवकर येईल. तेच श्वास जर ठरलेले आहे त्याचा आपण वेळ वाढवू शकतो. आपण एका श्वासामध्ये दुसऱ्या श्वासामध्ये अंतर वाढवायचं आहे, म्हणजे श्वासोश्वास थोडा वेळावेळाने करायचा आहे. म्हणजे आतली जी हवा आहे, आतली जी शक्ती आहे ती बाहेर काढा. म्हणजेच खाली झोपलेल्या निद्रिस्त शक्तीला उठवा. प्राणायाम करा, ओंकार करा, पण आतून बाहेर काहीतरी काढा.
बाहेरून आत घेण्याची जी परंपरा आहे, आपली जी इच्छा आहे, जी बुद्धी सांगते, ती बाहेरून घेण्यापेक्षा आतून बाहेर टाका. आणि जितका त्याचा स्पॅन वाढेल, जितका त्याचा वेळ वाढेल, तितकं आतून आपल्याला शुद्धीकरण होत राहील, अंतःशुद्धी होत राहील. तो मूलाधार स्थितोसी नित्यम, कारण ती शक्ती मूलाधारामध्ये स्थित आहे. गायत्री उपासना, ओंकार उपासना, गणपतीची उपासना, या सगळ्या उपासना मूलाधारावर आहेत, कार्य करतात. मग मूलाधारावर कार्य केल्यानंतर जी शक्ती, बुद्धी, शांती मिळते, ती शांती अद्वितीय आहे, एकमेवाद्वितीय आहे. अशा प्रकारची शांती आपल्याला मिळते, कारण ती आतून बाहेर आलेली असते. बाहेरून आत कोणती गोष्ट घेण्यापेक्षा आतून जेव्हा बाहेर निघते, तेव्हा ती आमूलाग्र बदल घडवते. आणि हा आमूलाग्र बदल घडवण्याचं कार्य आपला गणपती अथर्वशीर्षक करतो. म्हणजे गणपती अथर्वशीर्षाचे पारायण करणे, पूर्ण समजून घेणे, पूर्ण पोथ्याच्या पोथ्या वाचणे, हा एक सोपस्कार आहे. या सोपस्कारातून एक श्लोक जर आपल्याला मनाला भिडला, तर त्या श्लोकाचं आवर्तन आपल्याला काय देऊ शकतं? जीवनाचा मूळ पायावर वसलेला आहे तो. जीवनाचा मूळ पाया जो आहे ना, मूलाधार, त्याच्यावर तो वसलेला आहे, जो धर्म आहे, उत्साह आहे. आणि ह्या ज्या 3 प्रकारच्या शक्ती आहे, त्या शक्तीचं कार्य धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. त्याच्यातले धर्म आणि मोक्ष ह्या संकल्पनांना आपण दूर करतो. जेव्हा गणपतीचं अधिष्ठान मनामध्ये नसतं, जेव्हा ओंकाराची साधना नसते, जेव्हा आपल्याला जाणीव नसते, अर्थ आणि काम सुरू राहतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, जसं श्रेयस आणि प्रेयस, विरोधाभास, हे सगळ्या गोष्टी आपण जर एकत्रच आणायला पाहिजे. खरं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यातला पहिला आणि शेवटचा सोडतो आणि अर्थ आणि कामावरती आपलं लक्ष असतं. पैसा मिळवायचा आहे, इच्छा पूर्ण करायच्या आहे. धर्म सोडला आणि मोक्ष सोडला. मोक्ष कसा मिळणार आहे? जर अर्थ आणि कामावरती लक्ष राहिलं तर मोक्ष कसा मिळणार आहे? आणि मोक्ष मिळणे ही मनुष्य जन्माचं सार्थक आहे. ते कशातून मिळणार आहे? धर्मातून. धर्म कुठे आहे? मनात आहे, कुंडलिनीवर स्थित आहे. हा कुंडलिनीवर स्थित असलेला धर्म, आपण म्हणतो त्याचा फायदा झाला नाही, त्याचं कल्याण दिसतंय, ते वेगळ्या पद्धतीने पुढे जातोय. जाऊ द्या, मूलाधारावर त्याचं काय चाललं आहे? मूळ संकल्पना त्याची काय आहे, याला आपल्याला माहिती आहे का? आपल्याला कोणत्याच गोष्टीची कल्पना नसताना आपण एकमेकांची बरोबरी करणे, तुलना करणे, हे योग्य नाही. मूलाधारावरती जो कार्य करतो, तो बाकीच्या जगात कसा वावरतो हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग आपण म्हटलं की हे त्वम गुणात्रयातीतः, हे जे 3 गुण आहे, सत्व, रज, तम, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणजे आपलं उत्पत्ती, स्थिती, लय, हे सगळ्या गोष्टी गणपतीमध्ये सामावलेल्या आहे. म्हणजे त्या कुंडलिनी शक्तीवरती सामावलेल्या आहे. आणि ती शक्ती आपल्या आतमध्ये मस्त बसवून ठेवलेली आहे, भगवंतानी बसवून ठेवली आहे. ती झोपू नका देऊ. ती झोपली तर आपलं सगळं नुकसान आहे. कारण त्याचा जो धर्म, अर्थ, काम, मोक्षमधला 4था मोक्ष आपल्याला मिळत नाही. आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक या 4 पुरुषार्थांवरती आहे. त्यातले 2 पुरुषार्थ आपण करतच असतो, पण हे पहिला आणि धर्म सोडला तर मोक्ष मिळत नाही. त्वम योगिनो ध्यायन्ति नित्यम, तुला योगी लोक तुझं योगी लोक ध्यान करतात, कारण त्यांची कुंडलिनी जागृत असते. त्यांना ते ध्यानामध्ये ती समाधी अवस्था प्राप्त होते. जो आनंदमय असतो, किती वेळा सांगू पुन्हा तेच, तो जो आनंदमय आहे, जो विज्ञानमय आहे, असा जो कोश आहे, तो कोश त्यांचा मुक्त असतो. त्वम योगिनो ध्यायन्ति नित्यम, त्वम ब्रह्मास, त्वम विष्णू. आता हे शब्द साधे साधे. त्वम ब्रह्मास, त्वम विष्णूस, त्वम रुद्रस, त्वम इंद्रस, त्वम अग्निस, त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. सगुण निर्गुण ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र, सगळं 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 तू आहे. का बरं तू आहेस? ती पुन्हा आपला प्रश्न विचार. हे का आहे? कारण गणपती बाप्पांनी माझ्या कुंडलिनीवरती कृपा केली, म्हणून मला तो सूर्य, म्हणजे तो चंद्र, त्वम ब्रह्मा, त्वम रुद्रस, त्वम इंद्रस, त्वम, हे सगळं दिसतंय. कारण माझ्या आतमध्ये ही शक्ती जागृत आहे. आणि ती शक्ती देण्याचं कार्य मला हा गणपती अथर्वशीर्ष करतो आहे. गणादिम पूर्वमुच्चार्य, गणादिम पूर्व उच्चारी, ह्याचा उच्चार केल्याने, मी खरं तर सांभाळत याच्यातले काही श्लोक घेतले. गणादिम पूर्वमुच्चार्य, ह्या गणाचा उच्चार, ह्या गणाचा उच्चार, वर्णादिम तदनंतरम, नंतर त्याचा वर्ण, आधी ओम. आपले सर सुरुवात करताना असंच म्हणा, ओम.
गायत्रीची साधना उपासना करा. आधी गणाचा उच्चार करण्याच्या आधी ओंकाराचा उच्चार करा. म्हणजे कसं म्हणायचं, ओम गंग गणपतये नमः म्हणत असताना गणादिम पूर्वमुच्चार कसे उच्चार करायचे, हा उच्चार या शब्दात सांगितला. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम, त्याचा वर्ण जो आहे तो नंतर करायचा. अनुस्वार परतराहा, त्याचा अनुस्वार नंतर म्हणायचा आहे. अर्धेंदुलुसितम, त्याच्यावरती अर्धचंद्र आहे. अर्धेंदुलुसितम तारेण रुद्धम एतत्वमनुस्वरूपम गकार पूर्वरूपम, हा गकार आहे त्याचा ग आकाराचा आहे. गकारम पूर्वरूपम अकारो मध्यम रूपम, हा मध्य पोटाचा आकार अकारो मध्यम. अनुष्ठार स्वांत रूपम, त्याचा जो अनुस्वार आहे तो स्थित आहे. म्हणजे तो तुम्ही जगाचे निर्माते आहेत ह्या सगळ्या त्या आकारावरती आहे. बिंदुरोत्तर रूपम नादसंधानम, हा जो नाद आहे. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः. गणपतीच्या आधी ओम, नादसंधानम संहिता संधी सैषा गणेश विद्या, अशी ही गणेश विद्या गणक ऋषी, गणक ऋषींनी दिलेली निश्चित गायत्री छंद. हा गायत्री गणपती उपासना करणारे लोक निश्चित गायत्री छंद गणपतीर देवता, ही अशी ही गणपतीची देवता आहे. अशी ही असं आहे अथर्वशीर्षामध्ये असं गणपतीचं वर्ण. ओम गंग गणपतये नमः. मग एकदंताय विद्महे, कसा आहे तो? एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मग अशा या एकदंत असलेल्या त्याचंही सिम्बॉल, त्यालाही काहीतरी कारण आहे. तो एकच त्याला हत्तीचं मुख का आहे? अशा प्रकारचा एकदंत एकदात असलेला गणपती, त्याचं वर्णनाचं ध्यान करतो. त्याच्याकडे बघत असताना, सगुण रूपामध्ये बघत असताना मी त्याचं ध्यान करतो आणि त्याचं ध्यान माझ्या आतमध्ये असलेल्या कुंडलिनीला जागृत करतं आणि ती जागृत झालेली कुंडलिनी बाहेर पडते. कशाच्या स्वरूपात? नमस्काराच्या स्वरूपात. मग अशा प्रकारचा नमस्कार गणपतीला केला तर जे काही जगामध्ये ज्ञान, श्रुतम वच्मी सत्यम वच्मी, जे काही सगळं जगातलं सत्य प्रकारचं जे ज्ञान आहे, असत्यावर माझा विजय होतो, खोट्यावरती विजय होतो, अविद्येवरती विजय मिळतो. कारण माझ्या अंतमध्ये असलेली कुंडलिनी शक्तीचा जो गणपती आहे, असा संहिता संधी सैषा गणेश विद्या गणक ऋषी निश्चित गायत्री छंद गणपतीर देवता. अशा प्रकारची ही जी गणपती आहे त्या मग पुढे ते एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारणम याचं वर्णन आपण करू शकतो, पण ते आपल्याला वेळ नाही. हे पूर्ण 10-12 श्लोक अजून आपण घेऊ शकतो. पण अशा प्रकारच्या गणपतीची उपासना करावी. उपासना करावी म्हणजे ती गरज आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थांवर जर आपण विचार केला तर अर्थ आणि काम म्हणजे श्रेयसावर विचार करतो, प्रेयसाचा विचार करत नाही. तो प्रेयसाचा विचार करण्याची शक्ती आपल्याला गणपती देवो. इथे आपली गणपतीबद्दलचा अथर्वशीर्षाबद्दलची जी सेवा आहे ती गणपतीला समर्पित करते. या वर्षीचा गणपती उत्सव आपल्याला विशेष आनंददायी ठरो ही त्याच्याच जवळ प्रार्थना करते. आता हे जेव्हा करत असतं ना, तेव्हा माझी जी गोष्ट आहे ती आत्मशक्ती काय आहे हे मी 2022मध्ये लिहिली. आपल्या जो 10 मिनटं वेळ आहे म्हणून मी वेळ अशी ॲडजस्ट केली की गणपतीची उपासना केली किंवा गणपतीची आपल्यावरती काय कृपा असते ती कृष्ण आत्मशक्ती. सगळेजण राधा आणि कृष्ण ही जी आहे ना वेगवेगळी वृत्ती समजतात. मग ते नाही समजायचं केव्हा? सुखाचा जो उगम असे तो आत खोल हृदयात. मी समजावून नाही सांगणार, फक्त ऐकून घ्या. सुखाचा जो उगम असे तो आत खोल हृदयात, मनास जागृत करू मग तो राही आनंदात. असा हा जागृत करतो मनाला, ही कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि तो आनंदात राहतो, तो जीव आनंदात राहतो. मग राधा आणि कृष्ण वेगळं नाही, गणपती म्हणजे कुंडलिनी वेगळी नाही, कारण ती आपल्यामध्ये आहे. वरवर भासे जग हे मिथ्या निश्चित हे जाणं, वरवर भासे जग हे मिथ्या निश्चित हे जाणं, ओंकारातच स्वस्थ जीव मग भगवंताची आण. ओंकारामध्येच फक्त स्वस्थ जीव राहू शकतो, ही भगवंताची खूण आहे. मग आता ओंकारावर कोणी मला बोलायला संधी दिली? ओंकाराने. हे याच्याहून काय मोठं प्रूफ असू शकतं तुमच्यासमोर की 29/4/2022 लिहिलेली कविता ओंकारावर होती आणि त्या ओंकाराचं कौतुक करण्याची संधी आपल्याला 4 वर्षानंतर मिळते. ही गोष्ट वरवर भासे जग हे मिथ्या निश्चित हे जाणं, ओंकारातच स्वस्थ जीव मग भगवंताची आण. रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे, रज्जू भासे सर्प तो खरा केवळ माया आहे, बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे. त्या बुद्धीच्या देवतेला समर्पित करा.
कुंडलिनी निद्रिस्ता, सगळे शब्द आलेले आहेत ओंकाराचे. ज्या गणपतीवर बोलली ते सगळे शब्द याच्यात आले. कुंडलिनी निद्रिस्त असे की जग वाटे सत्य. ज्यावेळी कुंडलिनी माझी निद्रिस्त आहे ना, त्यावेळी मला जग हे सत्य वाटतंय. कुंडलिनी निद्रिस्त असे की जग वाटे सत्य. रज्जू दिसला सर्प पळाला खरे महद्भाग्य. जेव्हा तो साप नाही आणि रज्जू आहे हे कळलं. कधी कळलं? जेव्हा माझी ओंकाराची साधना झाली किंवा गणपतीची माझ्यावरती कृपा झाली, तर मग मला तो रज्जू दिसला, सर्प पळाला. मग तो सर्प होता का? नाही. तो सर्प मोहन तल्लीन होतो कारण हृदयी आहे राधा. मोहन का बरं तल्लीन होतो? कारण हृदयामध्ये राधा आहे. कुंडलिनी ही कृष्णाची, ही जी शक्ती आहे कुंडलिनी ही कृष्णाची, असे नियम साधा. राधा म्हणजे काही शक्ती वेगळी नाही आहे, ती व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे, ती आतमध्येच आहे कृष्णाच्या. मोहन तल्लीन होतो कारण हृदयी आहे राधा. कुंडलिनी ही कृष्णाची असे नियम साधा. असाच घडतो एकांती मग घाट मिलनाचा. असाच घडतो एकांती मग घाट मिलनाचा. राधा मोहन दृश्य जरी संयोग आत्म्याचा. अतर्क्य बुद्धी करुण समर्पण आतच परमात्म्याला. राधा कृष्ण कृष्ण राधा भेटाकाराला. कणात रसहा भरून उरतो प्रसाद पावित्र्याचा. कणात रसहा भरून उरतो प्रसाद पावित्र्याचा. कृतार्थ होता थैंब मिळे हा अमर अमृताचा. हा अमृत कण आहे. कृतार्थ होता थैंब मिळे हा अमर अमृताचा. राधा नाही कुणीही शक्ती, ती केवळ शक्ती भगवंताची जडली खरोखर स्वतःवरच प्रीती. भगवंताची स्वतःवर जडली तशी माझी माझ्यावर जडली, म्हणजे आतमधली कुंडलिनी शक्ती जागृत झाली. देह नसई दोन हे असती एकच दोघे. वसुंधरेवर मिलन घडते कृष्ण पुढे राधा मागे. शक्ती ही केवळ माझी अन्य नसे कोणी. अद्भुत प्रेम फुलते राधा मोहन रुक्मिणी. आता बघा, 3 म्हणतो ना आपण, त्रिगुणाचा गोष्ट बोललो जेव्हा आपण, ती त्रिगुण सुद्धा याच्यामध्ये कसे आले पा. नको रुसू ग माय रुक्मिणी तू तर शक्ती माझी. रुक्मिणीशी लग्न झालं, रुक्मिणीची विवाह आहे, म्हणजेच मायेचा भगवंत आणि माया. नको रुसू ग माय रुक्मिणी तू तर शक्ती माझी. जगात तू अन आत वसते लपून राधा माझी. बाहेर तू रुक्मिणी आहे, आतमध्ये राधा आहे, म्हणजे ती कोणती? ती कुंडलिनी शक्ती. ती कुंडलिनी शक्ती म्हणजे ती राधा, म्हणजेच माझी स्वतःची कुंडलिनी जागृत होते. डोळे उघडून सत्य असे मग सहज सुलभ समोर. डोळे उघडणं आता तरी हे सगळं समोर दिसणारे. मीच माझी नित्य असे हीच खरी मोहर, ही प्रेमाची खूण. मी बाकी होती आहे आणि राहणार आहे. ही कुंडलिनी शक्ती माझी जागृत झाली की माझी भगवंताची आराधना सफळ संपूर्ण झाली. जेव्हा ही 2022 लिहिलेली जर गोष्ट असेल तर त्याच्यावरती बोलताना किती आनंद होत असेल. आधी जन्म आणि मग जन्माचं कीर्तन. आधी जन्म आणि मग जन्मावर जर बोला. बाळ मला माहितीच नाही कसं आहे माझं, मग मी बाळावर कसं बोलू? माझं बाळ हातातच नाही आहे, तर मी बाळ माझं इतकं गोड आहे, माझं किती गोरं आहे, नाक छान आहे, डोळे खूप छान आहे, अगदी माझ्यासारखं दिसतं बरं, असं मी केव्हा सांगीन? जेव्हा ते बाळ माझ्या हातात असेल. हे बाळ माझ्या 2022 जेव्हा हातात आलं, अरे ही तर कुंडलिनी आहे आपली, स्वतःचीच कुंडलिनी आहे. कोणी करून घेतलं हे पूर्ण? त्वं जगदिदां, तूच आहे, तूच सर्व दिशांचा, तूच सर्व विघ्न विनाशक. हे सांगत असताना ही कविता जेव्हा निर्माण झाली, असं वाटतं खरंच त्यांनीच करून घेतली. असा हा अमृतकण आणि गणपती असा 10 दिवसांचा आपला काय म्हणतो सत्संग घडला. हे सांगत असताना एखाद्या आईला मुलाचं वर्णन करताना जेवढा आनंद होतो, तसा आनंद मला या सगळ्या गोष्टीतून मिळत असतो. त्याबद्दल मी सगळ्या समूहाचे, आपल्या गणपती बाप्पाचे, मुख्य म्हणजे ऋणात आहे, त्या ऋणातून मला मुक्त व्हायची सुद्धा इच्छा नाही. जय जय रघुवीर समर्थ.